अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। मोदी सामी, आज मी एक सवाल तुमच्याशी विचारू का म्हणून बरोवली। अगर तुमचो खंयचो बी एक गैर मुस्लिम दोस्त तुमच्याशी बात करते ना, तुमका विचारते की म्हाका इस्लामाच्या बारेत मालूमात हासिल करूं का, ना मुसलमानाच्या सगळ्या फिरक्याचे लोक जो किताबार मानतात तैशेली म्हाका कोणची बी किताब देवा, मी पडून इस्लामाक समजू का, म्हाका दिलचस्पी पैदा जाली। ते तुम्ही तेका खंयची किताब देवा? तुम्ही तेका कुरान मजीद देवा। दुसरो सवाल जो मी विचारता बकरा गौर करून ऐका। अगर त्या माणसान तुमका विचारला इस्लामाका समजूच्या वास्ता जो किताब तुम्ही म्हाका दिलो आसा, तुम्ही बी होच किताब हीच किताब पडून इस्लामाका समजलो आसा काय कैसो, तुमचो काय जवाब राहील? तुमचो काय जवाब राहील तेका? बघा, आज मुसलमानात अवख्या कम लोक अशेले गावतील जो त्यांना बोलून शकतील की होय मी ती किताब पडून इस्लामाक समजली। ही कुराणावर आमचा केद्दा मोठा जुल्म असे। एक किताब जो इस्लामाका समजूची वाहिद किताब असे, ती किताब पडल्याशिवाय माणूस इस्लामाका समजून नाही सके। आम्ही मुसलमान घरात पैदा होऊन दुसऱ्यांका आम्ही किताब ती देतो की तुम्ही ही पडून कुराणाका इस्लामाका समजा ना, आम्ही खुद नाही पडत, ह्याच्या मोठा कुराणावर जुल्म काय आहे? अल्लाह सुब्हानहू व तआला कुराणात ह्याच्या बारे सांगते की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत दिस अल्लाह तालाची शिकायत करतील की माझी ही कौम असे हे कुराणाला सोडून ठेवण्यात। क़यामतीचा मंजर जरा गौर करून बघा की माणसाका गर्मीची इंतिहा राहील, माणूस कमर तक पसिन्यात बुडून राहील, एक बी सहारो आमच्याकडे नाही राहणार, पाणी ते नाही गावणार ना। तैशेला वक्तार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हौजे कौसरार आपल्या उम्मतेका पाणी देत होते। अगर तेच आमच्या खिलाफ शिकायत करतात की हे कुराणाका सोडून ठेवलाय तो नाही, जो गुमराह जायले कुराणाका सोडूच्या ना गुमराह जायले, ते आमची हालत का आहे? गौर करण्याची जरूरत असे की जब तक आम्ही कुराण पडू का सुरू नाही करत, दीनीच्या नावावर फसाद बर्पा करत राहतील ना, आपली बात दीन बनवून आमका समजत राहतील ना, आम्ही त्यांची बात हीच होय दीन बनवून समजून मानत राहू, कबूल करत राहू। अगर कुरान मजीदाचो सिर्फ दुसरा सूरा बकरा आम्ही पडू ते तेवर मालूम पडेल की यहुद्यांची नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमाच्या दौरात काय हालत थी। ते कर्ज घे, सुदी कारोबार करत, घर घर बँक खावला। आता आज बी आमची घरा बँक खाऊन असती, आमच्या गावात बेशुमार संघ असते ना, संघ घर घर आम्ही त्या कर्ज सुदी कर्ज घेत असू, सुदी कर्ज देत असू ना, सूद खायत असू। ऐशली सगळी बुराइयो, बेईमानी, नाफरमानी, हर चीज यहुदियात होती ना, ते समजत राहिले ते की आम्ही अल्लाहची पसंदीदा बंदे असू, आम्ही जन्नतेचा। आज मुसलमान भी ताच करत असते। जब एक कौमे का अल्लाह ताला धुतकारला ना, त्याच्या मनसबेवरची त्यांना वापस घेऊन दुसऱ्या कौमेका त्या मनसब त्यांना दिला, ते आखिर आम्ही जब कुराण सोडू ना, कुराण नाही पडणार ना, समजणार नाही ना, कुराणावर आम्ही जिंदगी नाही वाटेणार, ते अल्लाह ताला आमका जन्नत केला घाले। गौर करूची जरूरत असे की जब तक आम्ही कुराणाका नाही पडणार आमची हिदायत मुमकिन नाही। आम्ही 60 वर्षां जिंदगी वास्ता बेशुमार किताब पडतो, बेशुमार आपलो वक्त दुसरी चीजो गलत चीजो बघण्यात ना पडण्यात वक्त वाटायचो। अगर आम्ही होच टाइम कुराणा वास्ता देव ते आमची सिरत सारखं होईल ना, आम्ही बदलू, आमची जिंदगी बदलेल, सगळा घर बदलेल, माशरा बदलेल, माणसाला सुकून गावेल, माणूस दुनियात केला पैदा झाले बोलून समजेल नाही, समजूच्या वास्ता दुनिया बदलावच्या वास्ता दुनियात ना दुनिया नंतर आखिरतेत खुश राहूच्या वास्ता वाहिद किताब असे ती कुरान मजीद असे। कम से कम 1 घंटो दिसाका ठेवा ना, कुरान मजीद पडा। आम्ही बोलू शकतो, आमका अरबी आहे नाही, आम्ही अरबी शिकलो नाही, अल्लाह ताला ह्याचा आम्ही बेहतरीन इंतजाम केलाय। बेशुमार उलमा अल्लाह ताला पैदा केलाय ना, ते हर जबानेन कुराणाची तफसीर केलाय, उर्दून केलाय, कन्नडान केलाय, इंग्लिशान केलाय, हिंदीन केलाय। आमका खंयची जबान येते त्या जबानेर आम्ही कुरान मजीद समजून शकतो। अगर ही नाही करणार ते आज जो मुसलमान असती ते उदयशी मुसलमानाची हालत ह्याच्या हातरी वाईट आहे। अगर आम्ही ठीक होऊ का हो, अगर आमची हालत बदलावू का हो, आम्ही दुनियात ना आखिरतेत कामयाब होऊ का हो, त्याचं एकूच रास्तो असे की आम्ही कुरान मजीदाचा मुताला करू।
अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.